श्री स्वामी समर्थ। माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत। तर गुरुवारी कोणती सेवा करायची, जर तुम्हाला पारायण करायला शक्य नसेल तर तुम्ही ही सेवा करा, मी सांगते। तर पारायण करायचं म्हटलं तर आपले 7 दिवस त्यामध्ये जातात। काही लोक जॉब करतात, तर काहींना काम पण असतात, त्यामुळे वेळ मिळत नसेल तर पारायण जरी नाही केलं आणि मी जी आता सेवा सांगणार आहे ती जरी केली तरी तेवढंच फळ तुम्हाला मिळणार आहे। त्यामुळे गुरुचरित्र ग्रंथ जो आपला आहे सगळ्यांनाच माहिती आहे, 53 अध्यायांचा आहे। तर काही ग्रंथामध्ये 54 अध्याय आहेत। तर एवढा मोठा ग्रंथ हाताळण्यापेक्षा, कारण आपल्याला पारायण करायचं नाही, कारण आपल्याला फक्त गुरुवारची महाराजांची सेवा करायची आहे, त्यामुळे एवढा मोठा ग्रंथ हाताळायचा नाही, कारण तो खूप पवित्र ग्रंथ आहे। त्यामुळे बाजारामध्ये कुठल्याही तुम्ही पुस्तकांच्या दुकानात जरी गेलात तरी तुम्हाला गुरुचरित्र ग्रंथातील 14व्या अध्यायाचं हे छोटं पुस्तक मिळतं। छोटं पुस्तक हे फक्त 15 रुपयाला मला मिळालं होतं आणि याच्यामध्ये 14वा अध्याय हा एकच अध्याय आहे। ह्या अध्याय वाचायला फक्त 7 मिनिटं लागतात आणि जर तुम्ही पहिल्यांदा वाचणार असाल तर तुम्हाला 10 मिनिटं लागतील। आणि जर कंटिन्यू म्हणजे रोज जर वाचलं तर अतिउत्तम, पण वेळ मिळत नसेल तर गुरुवारची ही सेवा मी सांगते तेवढंच करा। हा अध्याय तुम्हाला वाचायचा आहे, 14वा अध्याय गुरुचरित्र ग्रंथातील। हा खूप अमृत समान आहे असं म्हटलं आहे, त्यामुळे हा अध्याय तुम्ही वाचू शकता पूर्ण पारायण करायला वेळ मिळत नसेल तर। त्याच्याच बरोबर अजून एक अध्याय आहे गुरुचरित्र ग्रंथातलाच, हा 18वा अध्याय आहे। आता तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये पुस्तक उलट दिसतंय, हे नाव 18वा अध्याय आहे। हा पण तेवढाच अमृता समान आहे, हा पण तेवढाच पवित्र अध्याय आहे। म्हणजे पूर्ण जो आपला ग्रंथ आहे गुरुचरित्र ग्रंथ त्यातले हा एक अध्याय आणि म्हणजे 14वा आणि 18वा अध्याय खूप पवित्र मानले जातात, खूप अमृत समान आहे। तर ह्याला पण तेवढाच वेळ लागतो। हे पुस्तक पण मला 15 रुपयालाच मिळालं होतं। हे मार्केटमध्ये सहज कुठेही मिळतं, तुम्ही पुस्तकांच्या दुकानात सुद्धा जाऊन घेऊ शकता, किंवा आपल्याला जिथे आपण देवाचं सामान घेतो, हळदी कुंकू असतं, देवाचे वस्त्र असतात, कुठलेही देवाचं सामान असतं, तिथे पण आपल्याला हे पुस्तकं मिळतात आणि ह्याला पुस्तकच म्हणतात, ह्याला ग्रंथ म्हणत नाही। जो मोठा ग्रंथ असतो म्हणजे 53-54 अध्यायांचा त्याला ग्रंथ म्हणतात आणि हे एकच अध्याय असतं ह्याच्यामध्ये, त्यामुळे ह्याला पुस्तक म्हणतात। तर तुम्हाला काय करायचं आहे, प्रत्येक गुरुवारी रोज वाचलं तर अतिउत्तम आहे, पण जर शक्य नसेल तर तुम्ही फक्त गुरुवारी हे 2 अध्याय वाचू शकता। संध्याकाळी तुम्ही जर जॉब करत असेल तर संध्याकाळी तुम्ही घरी आल्यावर हातपाय धुवून देवासमोर लावून तुम्ही हे 2 अध्याय वाचू शकता। त्यानंतर दत्त महाराजांची आरती करायची आणि प्रसाद गोड आपण काहीतरी बनवायचं आणि नैवेद्य दाखवायचा। अजून सांगते काय करायचं आहे आपल्याला गुरुवारच्या दिवशी। गुरुवारी शक्य होत असेल तर पिवळे वस्त्र तुम्ही परिधान करा आणि जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुमच्या उंबरट्यावर हळदीचं लेपन करा। गुरुवारी 11 माळी जप करायचा आहे आणि 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे। जर तुम्हाला नसेल शक्य तर तुम्ही 1 वेळा सुद्धा जपमाळ करू शकता आणि 1 वेळा तारक मंत्र म्हणू शकता, पण 11 वेळा म्हटल्यावर खूपच त्याचं फळ हे तुम्हाला जास्त मिळणार आहे, त्यामुळे सांगते 11 वेळा जर म्हटलं तर अतिउत्तम आहे। आणि गुरुवारी जर सकाळी तुम्हाला जर शक्य असेल, जर जॉबला जायच्या अगोदर किंवा कुठलीही तुमची कामं असेल त्याच्या अगोदर आपण जेव्हा देवपूजा करतो तेव्हा स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती आता सगळ्यांच्याच देवघरामध्ये असतेच, तर नसेल तर तुमच्याकडे फोटो तरी असेलच महाराजांचा, मग फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा आणि जर मूर्ती असेल तर मूर्तीला पाण्याने अभिषेक तुम्ही घालू शकता आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राचा उच्चार करून तुम्ही स्वामींना अभिषेक घालू शकता। दही, दूध, पाणी, गुलाबजल हे सुद्धा तुम्ही अभिषेक घालताना वापरू शकता। नसेल तर तुम्ही फक्त पाण्याने घातलात तरी सुद्धा चालून घेतात महाराज। सगळ्याच गोष्टी पाहिजे असं पण नसतं, जे आहे त्यात आपण समाधानी राहायचं आणि
कुठलीही सेवा मनापासून केली की ती महाराजांपर्यंत पोहोचते। आणि संध्याकाळी नैवेद्य दाखवायचा, जे आपण रोजच्या जेवणामध्ये बनवतो तेच दाखवायचं। मी असं नाही सांगत की वेगळं काहीतरी बनवा, तुमची इच्छा असेल, तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही ते पण करू शकता, पण नसेल वेळ तर तुम्ही आपण जे जेवणामध्ये बनवतो ते त्याच्यासोबत स्वीट एखादं बस एवढंच करायचं आहे। आणि आवर्जून गुरुचरित्र ग्रंथातील 14वा आणि 18वा अध्याय आवर्जून पठण करा। या दिवशी खूप त्याचं फळ मिळतं, एकदा अनुभव घ्या। सगळ्यांना फळ मिळाले आहे, सगळ्यांचे ज्या काही इच्छा असतील त्या पूर्ण झालेल्या आहे। काहींना वेळ लागतो पूर्ण होण्यासाठी आणि काहींना पटकन अनुभव येतो। तर वेळ का लागतो, त्याचबरोबर आपण जेव्हा ही महाराजांची सेवा करत असतो त्याच्यासोबत आपलं कर्म पण तेवढंच चांगलं पाहिजे। एका बाजूला आपण जर सेवा केली आणि दुसऱ्या बाजूला जर कुठलेही आपण वाईट कर्म जर करत असेल चुकून किंवा मना म्हणजे नाही का आपण जाणून बुजून काही गोष्टी आपल्याकडनं होत असतात ज्या वाईट असतात, तर असं जर घडत असेल तर तुम्ही कितीही सेवा केली तुम्ही तरी पण त्याचं फळ नाही मिळत। त्याच्यामुळे तुम्ही थोडी सेवा करा पण तुमचं कर्म चांगलं ठेवा, फळ हे नक्कीच मिळतं। महाराज खूप काही देतात, एकदा अनुभव घ्या, करून बघा। आणि शक्य असेल तर गुरुवारी, रोज नका जाऊ पण प्रत्येक गुरुवारी महाराजांच्या मंदिरामध्ये जा। आता प्रत्येक गावामध्ये महाराजांचं मंदिर असतंच, काही काही गावांमध्ये केंद्र पण असतं, मठ असतो महाराजांचा। आणि किंवा नसेल तर मग तुम्ही दत्त महाराजांच्या मंदिरात सुद्धा जाऊन दर्शन घेऊ शकता। फार काही न्यायचं नाही, फक्त तुमच्या इच्छेनुसार तुम्ही केळे घेऊन जाऊ शकता आणि किंवा खडीसाखर घेऊन जाऊ शकता, एवढंच करायचं आहे। बाकी काही अवघड काही नाहीये त्यात। पण तुम्हाला सांगायचा उद्देश एवढाच होता की पारायण करायला वेळ नसेल तर तुम्ही ह्या 2 ग्रंथाचं पठण आवर्जून करा। बघा तुमची इच्छा नक्की पूर्ण होईल आणि तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही, एवढी कळकळीची विनंती आहे। कारण प्रत्येक जण हा कुठल्या ना कुठल्या संकटामध्ये अडचणीमध्ये हा अडकलेला असतो, कितीही धनवान असू द्या पण काही ना काही प्रॉब्लेम ह्या प्रत्येकाच्या आयुष्यात चालू असतात। त्याच्यामुळे आपल्याला गुरुचं पाठबळ मिळणं हे तेवढंच आपल्याला आवश्यक आहे। गुरु आपल्या पाठीशी पाहिजे, ह्या संकटातून आपल्याला दूर नेण्यासाठी। मी असं नाही म्हणत की तुम्ही ही सेवा केली की तुम्हाला लगेच लॉटरी लागणार आहे, ह्याच्यात लॉटरी वगैरे काही नाही, पण जे काही तुमची संकट असतील त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग आपल्याला स्वामीच देतात। खूप जणांना अनुभव आलेला आहे, आता तुम्ही यूट्यूबवरती पाहत असाल, खूप जणांना अनुभव आलेला आहे, कितीतरी वाईट प्रसंगातून लोक बाहेर आलेली आहेत स्वामींच्या आशीर्वादामुळे, स्वामींच्याच कृपेमुळे। त्यामुळे सांगायचा हेतू हाच आहे की माझा व्हिडिओ पाहिल्यानंतर कितीतरी लोक स्वामी सेवेला लागतील की ज्यांना काही माहिती पण नसेल कदाचित की नेमकं काय करायचं स्वामी सेवा म्हणजे, तर तुम्ही ह्या ग्रंथाचं पठण करू शकता। अजून एक आहे स्वामी चरित्र सारामृत, ते पण 21 अध्यायांचं आहे, ते पण तुम्ही रोजचे 3 अध्याय जरी पठण केले तरी पण चालतात। ते नित्य सेवा म्हणतात त्याला। वेळ असेल तर रोजचे 3 अध्याय तुम्ही ते पठण करू शकता। आणि बस बाकी एवढंच सांगायचं होतं। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।